हॅलो गाईज, आज आपण व्हेज बिर्याणी बनवत आहोत. इथे मी गंजात बनवत आहे. तेल टाकलं होतं मी त्यात आणि कांदे छान फ्राय करत आहे. त्यानंतर इथे आलू आणि गाजर टाकत आहे. हे छान फ्राय झाले की आपण याला बाहेर काढून घेऊ साईडने. छान 2-3 मिनटं याला परतून घ्या. बढिया फ्राय करा, थोडं सॉफ्ट कराल. त्यानंतर इथे आपण मसाले घेऊया. मी 2 चम्मच तिखट घेतलेला आहे. तुम्हाला तुमच्या चवीनुसार जसं वाटेल तसं तुम्ही घ्या. त्यानंतर मी इथे हळदी पावडर घेत आहे अर्धा चम्मच गरम मसाला, एक चम्मच आपलं धनिया पावडर, हे साईडला ठेवून देऊ आपण. त्यानंतर इथे मी पेस्ट काढून घेतला होता 2 टमाटरचा, ते टाकलं आहे. आणि इथे अद्रक लसूणचा पेस्ट टाकत आहे 1 चम्मच. इथे मी लसूण, मिरची आणि सांबार हे छान ठेचून घेतलं होतं खलबत्त्यात, ते टाकत आहे. त्याने टेस्ट खूप छान येते. कुठलीही भाजी या राईस बनवत आहात, तुम्ही बिर्याणी बनवत आहात तर टाकू शकता. त्यानंतर आपण जे मसाले काढून ठेवले होते ते मसाले टाकूया. त्यानंतर हे जळलं नाही पाहिजे, त्यासाठी तुम्ही याला छान फिरून घ्या. खाली लागवलं नाही पाहिजे. आणि थोडं पाणी टाकाल, जास्त नाही, थोडा 1 चम्मच. बघा, अतिशय सुंदर आपला इथे कलर आलेला आहे आणि मसाल्याचा पण खूप छान सुगंध येत आहे. त्यानंतर मी भिजलेली सोयाबीन होती ते टाकली. इथे 1 पॅकेट सोयाबीन टाकलेलं आहे मी. छान त्याचं पाणी काढून घ्या. त्यानंतर इथे आपण जे बटाटे आणि कॅरेट कापून ठेवले होते ते टाका. हे तळलेले आहे जे आपण साईडला काढून ठेवले होते. छान मिक्स करा आणि हे थोडा वेळ 2 मिनिट छान होऊ द्या. त्यानंतर मी राईस घेतला, त्याच्यात थोडा कलर ॲड केला होता. आणि इथे जे भाजलेले कांदे होते ते मी दाखवले नाही व्हिडिओमध्ये, ते भाजून ठेवले होते मी कांदे. नंतर दुसरी लेअर मी वाईट दिली होती, तिथे पण छान कांद्याची लेअर दिली होती. मग मी गरम केलेलं तूप टाकत आहे. इथे ऑप्शन आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकत तूप, पण मला आवडते त्यामुळे मी टाकलेलं आहे. छान असं टेस्ट आणि सुगंध पण छान येतो. त्यानंतर इथे मी बिर्याणी मसाला टाकत आहे.